नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा होममेड रेसिपीमध्ये। तर आज आपण नागपंचमी विशेष ज्वारीच्या लाह्या काढणार आहोत। तर रेसिपी पूर्ण बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपी बघूया। तर इथे घेतलेली आहे मी ज्वारी मी स्वच्छ करून घेतलेली आहे। हे बघा, पांढरी शुभ्र अशी ज्वारी आहे। तर ज्वारीसाठी त्यानंतर मी इथे घेतलेले आहे कोमट पाणी। कोमट पाण्यामध्ये मी अर्धा तास ज्वारी भिजू देणार आहे। पाण्यात टाकताना थोडी ज्वारी खाली सांडलेली होती, तर ती मी बाजूला केलेली आहे। त्यानंतर मी ते अर्धा तासासाठी मी ज्वारी पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहे। तर इथे अर्धा तास झालेला आहे। तर आता मी ही ज्वारी पाण्यामधनं बाहेर काढून घेते। एका चाळणीमध्ये मी ती ज्वारी काढून घेणार आहे, म्हणजे चाळणीतलं पाणी सर्व आपोआप खाली नितरून जाईल। त्यासाठी ज्वारीमध्ये थोडे देखील पाणी राहिलं नाही पाहिजे, त्यासाठी मी चाळणीचा वापर केलेला आहे। हे बघा, मी पूर्ण अशी ज्वारी काढून घेतलेली आहे आणि पाणी पूर्ण त्याच्यातलं निघालेलं आहे। थोडं थोडं करून मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। थोडा वेळ मी आता अशीच ठेवणार आहे। संपूर्ण मी ज्वारीतलं पाणी काढून घेतलेले आहे। त्यानंतर मी एक कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये मी आता ही ज्वारी अर्धा तासासाठी मी बांधून ठेवणार आहे। मी एका पातेल्यामध्ये टाकून त्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे। तर हे बघा, अर्धा तास माझा झालेला आहे। तर आता मी ही ज्वारी बाहेर काढून आणि थोडी उन्हामध्ये सुकत टाकणार आहे, किंवा सावलीमध्येही तुम्ही 15 ते 20 मिनिटं सुकत टाका। पूर्णपणे कोरडी झालेली आहे ज्वारी। तर आता ही थोडा वेळ उन्हात ठेवली तरी चालेल, किंवा सावलीमध्ये ठेवली तरी चालेल। तर मी इथेच थोडी अशी 15-20 मिनिटासाठी मी पांगवून ठेवणार आहे। तर इथे आपली ज्वारी सुकलेली आहेत। त्यानंतर मी आता थोडे थोडे करून लाह्या फोडायला सुरुवात करते। तर इथे कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली होती आणि त्यामध्ये ज्वारीही टाकून घेतलेली आहे। हे बघा, ज्वारी गरम झालेली आहेत आणि आपल्या लाह्याही फुटायला सुरुवात झालेली आहे। तर मी थोडा वेळ झाकण ठेवते, कारण खूप आजूबाजूला उडत आहे लाह्या, त्यासाठी। हे बघा, ताटही खूप गरम झालेलं आहे आणि आपल्या लाह्या बघा किती छान अशा फुडलेल्या आहेत। तर अशाच प्रकारे मी सर्व लाह्या काढून घेणार आहे। हे बघा, अजून पण उडतच आहेत, त्या छान अशा लाह्या झालेल्या आहेत। हे बघा, इथे सर्व माझ्या लाह्या काढून झालेल्या आहेत। तुम्हाला ही लाह्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।